बातमी महत्त्वाची आहे। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यात। मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झालाय। छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा, जालना या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झालाय आणि यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। मुंबईतल्या काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसलाय। नागपुरात भाजीपाला, संत्रा पीक आणि इतर फळबागांचं नुकसान झालंय। रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसल्यात। ढगाळ हवामानाचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसण्याची शक्यता आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यात। सांगली जिल्ह्यात खानापूर, तासगाव आणि वाळवा तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली, तर सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यात गारांचा वर्षाव झालाय, तर जालन्याच्या जाफराबाद तालुक्यात शेतीचं नुकसान झालंय। वाशिम शहरासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या। सध्या गहू काढणीला आल्यानं शेतकरी मात्र चिंतेत पडले। बारामतीसह मोरगावमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झालाय। उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय, तर इकडे मुंबईतील वरळीसह काही भागात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्यात।